तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। निवडणूक लढवायची की उमेदवार पाडायचे हे बैठक घेऊन ठरणार, मनोज जरांगे पाटील। पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघ लढवण्याबाबत चर्चा, फडणवीस यांना मराठ्यांचा द्वेष। बदलापूर प्रकरणातील तपास यंत्रणेवर कडक ताशेरे, राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। SITच्या तपासावरही व्यक्त केले असमाधान। अजित पवार गटाची तातडीची बैठक, जागा वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता, शिंदे फडणवीसांसोबत अंतर्गत बैठक। लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा, एकाच महिलेचे वेगवेगळे फोटो व 30 आधार क्रमांकासह लावला चुना। दुहेरी इंधन वाहनावरील GST कमी करावा, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची राज्यांच्या अर्थमंत्र्यांना सूचना। महायुतीत आम्हाला सन्मान नाही, रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत, मान अपमान पचवण्याच्या सवयीमुळे महायुतीबरोबरच राहण्याचा निर्धार। मराठा आरक्षणावर शरद पवारांची भूमिका संदिग्ध, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची टीका। ऐन गणपतीत STचा चक्का जाम, कृती समितीबरोबर मुख्यमंत्री आज करणार चर्चा। गणपतीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांचे हाल, संपकरी कर्मचाऱ्यांवर FIR। पर्सनल लोनची रक्कम 55 लाख कोटींच्या घरात, बँकांमधून वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण 14.4% वाढले, क्रेडिट कार्डांची उसनवारी देखील वाढली। 12 आरोपींना तामिनी घाट परिसरातून केले जेरबंद, वनराज आंदेकर हत्या प्रकरण, सर्व थरार CCTVत कैद, मास्टरमाइंड सोमनाथ गायकवाड। राष्ट्रवादीला हव्या 60 पेक्षा अधिक जागा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मित्र पक्षांकडे अपेक्षा, निवडून येण्याची क्षमता हे सूत्र असावे। IITच्या 22 विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज, IIT मुंबईच्या इंटरव्ह्यूमधून 1475 जणांना नोकरी मिळाली। राज्यातील पहिला फूल लिलाव बाजार पुण्यात, बंगळूरच्या धर्तीवर तळेगाव दाभाडे येथे होणार केंद्र। लांडग्यांना मारण्याचे UP सरकारचे आदेश, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण, कारवाई करणारच। सरकारला इशारा देणाऱ्या मनोज जरांगेंना मराठा नेत्यांकडून 8 दिवसाचा अल्टिमेटम, राज्यात सर्वांच्या भुवया उंचावल्या। कापडगाठी व बॉक्स आता पाठवा पोस्टाने, जगातील 229 देशात होणार माल पोहोच। भारताचा विकास दर 60% राहणार, केंद्रासाठी आनंद वार्ता, जागतिक बँकेचे शिक्कामोर्तब। निर्भया न्यायाच्या प्रतीक्षेत, पश्चिम बंगालपेक्षा गुजरात व आसाममध्ये शिक्षेचा दर जास्त, पश्चिम बंगालमध्ये आरोपींना शिक्षेचा दर केवळ 2.5%। विनेश फोगाट व बजरंगी विधानसभेच्या रिंगणात, काँग्रेस पक्षाकडून 100% उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती। विदर्भ मराठवाड्याकडून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे, गणपती गाजवणार, 20 राज्यांमध्ये ही मुसळधार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।